वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गोफरे या गावामध्ये एका हल्दी समारंभामध्ये. आणि गाईज, सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की ही हल्दी आहे आपली सर्वांची लाडकी धवलारीन बाईच्या भावाची. आणि डेफिनेटली तिथे धमाल होईलच, कारण त्याचं कारण असं आहे की तिथे सर्व यूट्यूब कलाकार जमा होणार आहेत. आणि गाईज, खरंच हा ब्लॉग बघण्यासारखा होईल, म्हणून ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आम्ही आता निघतोय, राकेश घरात मला घ्यायला येतोय आणि रश्मी पोपेट आपल्या बरोबर आहे आणि बाकीची मंडळी देखील कशी ना कशी तिथे पोहोचणारच आहे. ब्लॉग खरंच खूप स्पेशल होईल, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सो फ्रेंड्स, आता वाजलेले आहेत 10:30 आणि मी अजून सातपाड्यामध्ये आहे. बघा, हा आमचा सानपाड्याचा ब्रिज आहे जो MIDC जाण्यासाठी आहे. त्याचबरोबर इथून एक छोटासा ब्रिज आहे जिथून आपण ठाण्यासाठी बस पकडू शकतो. आणि त्या स्टॉपवर राकेश येणार आहे मला घेण्यासाठी. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तिथे पोहोचल्यावर डेफिनेटली धमाल कंटिन्युअसली असेल, कारण निलजे या गावामध्ये हलत आहे. सो गाईज, फायनली गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि आपण निघालेलो आहे 10:40 इथून. आणि डेफिनेटली आपण तिथे 12पर्यंत पोहोचू अशी अपेक्षा करू. बघूया, 12च्या अगोदरच पोहोचू. आणि अवनीताईला आपला मेसेज आहे की हल्दी कंटिन्युअसली चालू ठेवा, आम्ही निघालेलो आहोत. सो गाईज, आता एक 5-10 मिनिटामध्ये आपण आपल्या लोकेशनवर पोहोचणार आहोत. आणि रश्मीला भरपूर सर्दी झालेली आहे, तर तिथे गेल्या गेल्या आपण जो चिकन मटन काय असत त्याचा वाफारा तिला देव, म्हणजे थोडस तिला बरं वाटेल. खाली भरल एक तास त्यानंच नाही बाजूला करू ना पण ही चरबीची होती चालली. हा, तसं सांगू शकता. मीठ कमी असेल तर तो पण ऍड होईल पटकन. मग तो एकदम चव टेस्टी नॅचरल. एवढा चांगला रस्ता बाजूला होता, ते खराब रस्त्यांशी हिने गाडी टाकायला लावली. ही मॅप वाली मावशी आयशीच करता नाही मी. सो गाईज, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या लोकेशनवर असं आपल्याला वाटतंय. मला पण वाटतंय. सो गाईज, बघू किती रस्ता चुकीचा दाखवतोय ते. नर्मदा बाय पोहोचलो का नक्की? इकडे पोहोचलो. गोरपे काय निलजा गोरपे बहुत खौफ है. मांडवन कपला. It is not a Gofe, it is a different name. गाडी जाते का आतमध्ये? ती थार तर उभी आहे. लांब आहे 1.5 किलोमीटर. गाईज, म्हणजे हा आपला मांडव नाही आहे, आपल्याला पुढे जायचं. लोकांच्या मांडवान सध्या आपण लोकांच्या मांडवान आलेलो आहोत. मांडवान आलेलो आहोत ना. आणशी आता पुरं जावाचं ना. मेकअप करीत बसलेल्या होत्या दोघी तिघी जणी, काकीशी मस्त दिसत होत्या. सो फ्रेंड्स, खूप कंजेस्टेड असा छोटासा रस्ता आहे. जर 2 4 व्हीलर आल्या तर थोडा इश्यू होतोय. गाडी जरा आपल्याला एका साईडला दाबावी लागते आणि ते पण थोडंसं मुश्किलच आहे. आणि बघा, या 4 व्हीलरला एकच डोला आहे जो आपल्याला समोरून बाईक येत असेल असं देखील फील देऊ शकतो आणि अपघात घडू शकतो. राकेश दादा आता फायनली पोहोचलेले आहोत आपल्या मांडवर. लोकांच्या मांडवर गेलेलो. लोकांच्या वहीचे घर गाडी लावलेले आहेत. तर सो गाईज, कोणी रागाचे भरान आमच्या डगर फिकी करू नका गाडीवर. तुमची जागा काही आम्ही कुठे घेऊन जाणार नाही. आणि फायनली आपल्या विमानाची लँडिंग झालेली आहे आणि आम्हाला गाडीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही पूर्णपणे रश्मीची आहे. कारण एका मुलीने गाडीचा लॉक तोडलेला आहे, म्हणून ती गाडी फक्त बाहेरून ओपन होते. बघा, अशी अशी आणि परत बंद पण होते. का होते माहित नाही. करलो बात. चला, फायनली मी बाहेर येतोय. लाईट चालू आली गाडीची. बाईला मग कावं लागतं. आटिक मिटिक दरवाजा. बघा, दरवाजा सोडला की लगेच बंद होत. आणि गाण्याचा आवाज येत आहे, म्हणजे आपण बरोबर जागेवर पोहोचलो याचा अर्थ. सो तुम्ही धमाल बघण्यासाठी तयार व्हा, सज्ज व्हा. कारण आता मांडवामध्ये गेल्यानंतर
डीजेच्या तालावर रश्मी जशी थिरकणार आहे सॉरी जशी थिरकणार आहे ते तुम्ही डेफिनेटली बघत राहा. खरंच खूप मजा येणार आहे, कारण हा जो डान्स आहे हा एक समथिंग स्पेशल डान्स आहे जो सर्वांनाच नाही जमत. त्याच्यासाठी एक खूप छान अशी एनर्जी बॉडीमध्ये लागते आणि एनर्जी एनी टाईम रश्मीच्या अंगामध्ये असते. तू काय म्हणशील याच्या बरोबर बोललो ना मी? हो, माझ्याकडे एनर्जी खूप येते आणि मगासपासून तिचा आवाज गाडीमध्ये येत नव्हता. आता इथे जसा गाण्यांचा आवाज तिच्या कानावर पडला तशी ती पण बोलायला लागली. पोपट मैना आमच्या कलाकारांचं गलत सोपी आहे, त्याच्यामुळे जरा 10-15 मिनिटाची विश्रांती घेतो. चला डीजेवर नाचा सर्वांनी.
लग्नाला चला लग्नाला लीनाचे वरडाला चला लग्नाला
भाऊचा बड्डे हे सलमान इकडे आम्ही काय त्यांची 22 वर्षाची तुम्हाला इथं विषय सांगता इथं डीजे वाजवता आवरे जोरून अशी नाचत आंबा भेटला आता आवनी द्यायच्या तिला वाईट भेटला दिला अक्षय लग्नाला या चला बाजूला बघ चकली दिसशी मला का तुझा फोटो वाईट येणार हे डोलं परतीला करू नको बाहेर काढू धन्यवाद बोलवल्याबद्दल धन्यवाद धर्मींदर भाऊ यांचं आगमन झालेलं आहे